आई, तुला एक गोड बातमी सांगायची आहे. हो का बाळा? सांग ना, कोणती गोड बातमी आहे? मी आजी होणार आहे का? मीरादेवींनी उत्सुकतेने विचारले. स्नेहा लाजली आणि म्हणाली, हो आई, असेच घडणार आहे. आज सकाळी स्नेहाला ही गोड बातमी समजली होती. तिने दवाखान्यात जाऊन तपासणी करून घेतली होती. पती अभिजितनंतर तिने सर्वप्रथम तिच्या आईला ही आनंदाची बातमी सांगितली होती. ही बातमी ऐकून आईने आनंदाने उडी मारली. माझ्या बाळा, तू तुझ्यासारख्या गोड मुलीची आई होशील. तुझी मुलगी माझ्यासारखी हुशार आणि तुझ्यासारखी सुंदर असेल. आई, मला मुलगी होईल हे तू आत्ताच कसे काय सांगू शकतेस? कारण माझ्या मनाला असे वाटते आणि मलाही हेच हवे आहे. माझ्या बाळा, तुला मुलगीच होईल. मी आत्ताच ही बातमी तुझ्या वडिलांना सांगते. स्नेहाने हसून फोन ठेवला आणि सासूबाईंना हाक मारली. सासूबाई, तुम्ही आजी होणार आहात? बाळा, काय सांगतेस? काय? खरंच मला नातू होणार आहे? तू खूप छान बातमी दिलीस. मी कधीपासून याच दिवसाची वाट पाहत होते. सुखी राहा मुली. सासू तिला आशीर्वाद देऊ लागली. स्नेहा हसली आणि म्हणाली, सासूबाई, कशावरून नातू होईल? मुलगी होऊ शकते ना? बाळा, मला नातू हवा आहे आणि बघत राहा, नातूच होईल. आता तू स्वतःची खूप काळजी घ्यायला हवीस. जास्त वजन उचलू नकोस. आणि शीला येणार आहे की नाही काम करायला? हो सासूबाई, तुम्ही काळजी करू नका. ती नियमितपणे घरकाम करायला येते. आजकाल फार सुट्ट्या घेत नाही. तिला अजिबात सुट्टी देऊ नकोस. अशा अवस्थेत विश्रांती घेणे खूप गरजेचे असते. विशेषतः सुरुवातीचे आणि शेवटचे 3 महिने खूप महत्त्वाचे असतात. हो सासूबाई, मला माहीत आहे. तुम्ही निश्चिंत राहा. मी स्वतःची पूर्ण काळजी घेईन. असे बोलून स्नेहाने फोन ठेवला. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या महिन्यांत स्नेहाला खूप मळमळ व्हायची. अभिजित तिची काळजी घेत होता. कामवालीही तिला जमेल तशी मदत करत होती. सर्व व्यवस्थित सुरू होते. स्नेहाला 5 महिने पूर्ण झाले होते. त्या दिवशी सकाळी ती बाल्कनीत उभी असताना तिला तिची आई गाडीतून उतरताना दिसली. तिच्या हातात एक मोठी बॅग होती. आई राहायला आली होती. आनंदाने स्नेहा खाली गेली. अभिजितही मागोमाग गेला. आईच्या हातातून सुटकेस घेऊन पायऱ्या चढत त्याने विचारले, आई, तुमच्या शिकवणी वर्गाचे काय होणार? इथे आलात तर मुलांना कसे शिकवणार? बेटा, हल्ली ऑनलाईन क्लासेस होतात, त्यामुळे मला वाटते की अशा अवस्थेत मी माझ्या मुलीसोबत असावे. तुम्ही खूप छान केलेत आई. स्नेहालाही बरे वाटेल आणि तिची काळजीही घेतली जाईल. हो बाळा, हाच विचार करून आले. पण आई, तुझ्याशिवाय तिथे बाबा सर्व सांभाळू शकतील ना? स्नेहाने शंका व्यक्त केली. बाळा, तुझ्या वडिलांना सांभाळायला त्यांची सूनबाई आहे. आता ती त्यांची सर्व कामे करते. मी घरी फक्त आराम करते. हो का? आई, तू आल्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे. स्नेहा आज खूप खुश होती. आज कितीतरी दिवसांनी तिला आईच्या हातचे खायला मिळणार होते. स्नेहाची आई येऊन 10 दिवस झाले होते. आई गरोदरपणात आवश्यक असलेले खायचे पदार्थ स्नेहाला वेळच्या वेळी करून स्वतःच्या इच्छेनुसार खायला घालायची. तिने स्नेहाला काय करावे, कसे बसायचे हे शिकवले. तिच्या गरोदरपणाच्या वेळची गोष्ट ती स्नेहाला सांगायची. एकंदरीत स्नेहा खूप छान वेळ घालवत होती. तिची आई खूप शिकलेली होती. ती महाविद्यालयात प्राध्यापिका होती, त्यामुळे जरा जास्तच शिस्तप्रिय होती. स्नेहाचा स्वभाव मात्र आईपेक्षा खूपच वेगळा होता. तरीही आई आणि मुलीचे नाते खूप गोड होते आणि या क्षणी स्नेहा तिच्या आईची जवळीक, तिचे प्रेम अनुभवत होती. वेळ आनंदात जात होता. दरम्यान एके दिवशी अभिजितच्या आईचा फोन आला. बाळा, मी तुमच्याकडे येत आहे. नातवाला पाहण्याची खूप इच्छा आहे. पण आई, तुझा नातू अजून कुठे आला आहे? अभिजितने विचारले. अरे वेड्या, आला नसला तरी लवकरच येणार आहे. स्नेहाच्या पोटातील माझ्या नातवाची सेवा केली नाही तर मी कसली आजी? चल फोन ठेव. मला सामान भरायचे आहे. पण आई, तुझा सत्संग आणि तू रोजच्या चर्चासत्रात जातेस त्याचे काय? शिवाय तू खानावळही चालवतेस ना? ते सर्व सोडून तू इथे कशी काय राहू शकतेस? अरे बाळा, खानावळ चालवायला मी दोघांना पगारावर ठेवले आहे. माधुरा आणि निलेश दोघेही चांगल्या प्रकारे खानावळ सांभाळतात. ही वेळ परत येणार नाही. मी नंतरही सहभागी होऊ शकते. ठीक आहे आई, तू ये. स्नेहाची आईही आली आहे. तुला त्यांची सोबत होईल. त्या कधी आल्या? 15 दिवसापूर्वी. तू ये. आता मी फोन ठेवते. अभिजितची आई 2 दिवसांनी आली. स्नेहाच्या आईने त्यांचे मन मोकळेपणाने स्वागत केले. अभिजितच्या आईनेही त्यांना मिठी मारली आणि सांगितले की फार छान झाले. या निमित्ताने आपल्यालाही एकत्र राहता येईल.
मनातून मात्र दोघींनी एकमेकांबद्दल राग होता. लवकरच हा राग उघडपणे दिसू लागला. स्नेहाची आई सकाळी 5 वाजता उठून स्नेहाला फिरायला घेऊन जायची हे लक्षात येताच अभिजितची आई 5 वाजण्यापूर्वी उठू लागली आणि स्नेहाला योगा शिकवू लागली. फेरफटका मारण्याऐवजी स्नेहाने गर्भधारणे दरम्यान उपयोगी पडणारी काही आसने शिकावीत यासाठी त्या तिच्या मागे लागल्या. इकडे स्नेहाच्या आईला तिला तिच्यासोबत फिरायला घेऊन जायचे असायचे. कोणाचे एका वेळाने कोणाचे नाही असा भ्रम स्नेहाला पडायचा. स्नेहाची आई नाराज झाली होती. ताई, ही माझी मुलगी आहे आणि मी तिला यावेळी फिरायला घेऊन जाणार आहे. ताई, पण ही व्यायामाची वेळ आहे. तुम्ही का समजून घेत नाही? मी माझ्या गरोदरपणात माझ्या सासूबाईंच्या सांगण्यावरून योगा केला. मग बघा कसा निरोगी मुलगा झाला. अभिजितची आई म्हणाली. अभिजितचे लगेच यावर तोडगा शोधला आणि आईला समजावून सांगितले की आई, स्नेहा सकाळी व्यायाम करेल आणि संध्याकाळी योगा करेल. शिवाय संध्याकाळी योगा करणे खूप चांगले असते, कारण त्यावेळी वातावरणात भरपूर ऊर्जा असते. त्यानंतर रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर दोघांमध्ये खटके उडू लागले. स्नेहाची आई स्नेहाला जे काही करायला सांगायची ते अभिजितची आई काहीतरी निमित्त काढून तिला करू देत नसे. दोघेही स्नेहाच्या आवडीबद्दल बोलत असत, पण कुठल्या तरी त्यांचा हेतू एकमेकींना अपमानित करून स्वतःला वरचढ दाखवायचा असायचा. अभिजित आणि स्नेहा असा विचार करत होते की हळूहळू सर्व काही ठीक होईल, पण लवकरच त्यांच्या लक्षात आले की दोघींपैकी कोणीही कमीपणा घ्यायला तयार नव्हते. त्या दिवशीही उठल्यावर स्नेहाच्या आईने आपल्या मुलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, तिला रस प्यायला दिला आणि म्हणाले, बेटा, अशा अवस्थेत गाजर आणि बटाट्याचा रस पिणे फायदेशीर असते. तेवढ्यात अभिजितची आई तिथे आली. अरे बेटा, असा रस पिऊन काही होणार नाही. डाळिंब, सफरचंद सकाळी खावीत, त्यामुळे शरीराला ताकदही मिळते. डाळिंब रक्ताची कमतरताही भरून काढते. हे ऐकून स्नेहा दोघांकडे बघतच राहिली. त्यानंतर दोघांकडील वस्तू घेऊन म्हणाली, या दोन्ही गोष्टी मला आवडतात. मी रसही पिईन आणि फळेही खाईन. तुम्ही दोघी बाहेर फिरून या, तोपर्यंत मी जरा आराम करते. दोघी बाहेर गेल्यावर स्नेहाने सुटकेचा निश्वास सोडला आणि अभिजितला हाक मारली. अभिजित बाजूच्याच खोलीतून आला आणि म्हणाला, हे काय सुरू आहे? दोघेही ऐकायला तयार नाहीत. रात्री 12 वाजेपर्यंत तुझ्यासोबत असतात. आपल्याला स्वतःसाठी अजिबात वेळ मिळत नाही. हो अभिजित, मीही तोच विचार करत आहे. दोघीही छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडतात. माझ्या आईला वाटते की मी प्राध्यापिका आहे, त्यामुळे तिला जास्त समजते, तर तुझ्या आईला अभिमान आहे की तिने तुला स्वतःच्या बळावर वाढवले आहे, त्यामुळे मी तिच्या सल्ल्यानुसार वागायला हवे. अगं, मला तुझ्याशी प्रेमाच्या 4 गोष्टी बोलायची इच्छा होते, पण काय करणार? या दोघींच्या शीतयुद्धात आपण आपला एकांत, आपली शांतता गमावून बसलो आहोत. तितक्यात दोघीही फेरफटका मारून आल्या. नेहमीप्रमाणे दोघांमध्ये शाब्दिक युद्ध झाले. मीराताई, सकाळी खायला देऊ नका. तिच्या बाळाच्या आरोग्यासाठी ते चांगले नाही. स्वतःच्या हाताने बनवलेली हे डिंक आणि सुक्या मेव्याचे लाडू आहे. गरोदरपणात माझ्या सासूबाई मला हे सर्व द्यायच्या. अभिजितच्या वेळी कोणतीही अडचण नाही. आला तेव्हा 4 किलो वजनाचा होता. तो इतका सुदृढ आणि सुंदर होता की नर्ससुद्धा त्याला मांडीवर घ्यायच्या. अभिजितने स्नेहाकडे पाहिले आणि दोघेही हसले. स्नेहाची आई कुठे माघार घेणार होती? ती लगेचच म्हणाली, ताई, माझ्या सासूबाईंनी मला गरोदरपणात विविध प्रकारचे आयुर्वेदिक काढे आणि फळांचे सूप दिले होते. त्यामुळे स्नेहा लहानपणापासून कधी आजारी पडली नाही आणि तिचा रंग किती गोरा आहे. माझ्या वहिनीच्या मुलाला लहानपणी कधी खोकला तर कधी ताप यायचा, पण स्नेहा खेळत उड्या मारत मोठी झाली. हे ऐकून अभिजितची आई लगेच म्हणाली, अहो ताई, बाळ गर्भात असताना असा कोणता काढा तुम्ही प्यायला दिला जो प्यायल्यामुळे तुमची मुलगी अजूनपर्यंत निरोगी राहिली? असे काही घडत नसते. तुम्ही कोणत्या भ्रमात जगत आहात? ताई, ही भ्रमात जगत नाही. प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर मी हे सर्व सांगत आहे. माझ्या परिसरात कोणाची सून गरोदर राहिली तर तिच्या सासूबाई आधी तिच्या सुनेला खाण्यापिण्याची काळजी कशी घ्यायची याचा सल्ला द्यायला माझ्याकडे येतात. भ्रमात तर तुम्ही जगत आहात. नेहमीप्रमाणे दोघींमध्ये शीतयुद्ध सुरू झाले. स्नेहा आणि अभिजित नेहमीप्रमाणे भांडण मिटवू लागले. आता हे रोजचेच झाले होते. कधी होणारे बाळ हे मुलगा असेल की मुलगी यावरून दोघी भांडायच्या. त्यामुळे स्नेहा आणि अभिजित या दोघांचाही दिवस दोघींचे भांडण सोडवण्यात जायचा. एकमेकांसोबत प्रेमाने वेळ घालवण्याची संधी त्यांना मिळत नव्हती. एके दिवशी अभिजित म्हणाला, स्नेहा, आता आपल्या या समस्येवर उपाय शोधायला हवा. आपण एक गंमत करूया. असे म्हणत स्नेहाने काहीतरी सांगितले आणि दोघांनी हसले. दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आला आणि त्यांनी पत्नीशी बोलायचे आहे. स्नेहाच्या आईने फोन उचलला. कसे आहात? फक्त तुझी आठवण येत आहे राणीसाहेबा. माझी आठवण का येत आहे?
मी तर नुकतीच इकडे आले आहे. अगं तू 2 महिन्यापूर्वी तिकडे गेली आहेस आणि तुला माहीत आहे का, मी गेल्या रविवारपासून खूप आजारी आहे. का? काय झाले तुम्हाला? मला कळवलेत का नाही? स्नेहाच्या आईने काळजीच्या स्वरात विचारले आणि मला चक्कर आली. मी बाथरूममध्ये पडलो. उजव्या पायाला लागले. सुनेकडून सर्व सेवा करून घ्यायला बरे वाटत नाही. आपल्या मुलाने काठी आणून दिली आहे, पण असे वाटते की तुझ्या खांद्याचा आधार मिळाला असता तर खूप बरे झाले असते. अहो, इतके सगळे घडले आणि तुम्ही मला आता सांगताय. तुम्ही आधी फोन केला असता तर मी लवकर आलो असतो. काही हरकत नाही, आता ये. मी अभिजितला तुझे तिकीट काढून घ्यायला सांगते आहे. फक्त तू ये. येते, लवकर येते. तुम्ही काळजी घ्या. काळजी करू नका. मला फक्त स्नेहाची काळजी वाटत होती. त्यांना स्नेहाकडे बघा सांगितले. स्नेहाच्या सासूबाई आहेत तिची काळजी घ्यायला. तू माझा विचार कर. स्नेहाच्या वडील खट्याळपणाने हसत म्हणाले. अहो, इतके सगळे घडले आणि दुसऱ्या दिवशी स्नेहाला हजार सूचना देऊन स्नेहाची आई तिच्या घरी गेली. स्नेहा आणि अभिजितने सुटकेचा निश्वास सोडला. तेवढ्यात सूचना करू लागल्या. स्नेहा आणि अभिजितला निघून गेला. स्नेहाला 8वा महिना लागला होता. आता शकत नव्हती. घरातील सर्व कामे मोलकरीण करायची आणि सासूबाई सर्व काही ठीक चालले होते. मात्र एक दिवस अचानक स्नेहाच्या आईचा फोन आला. बाळा, आता तुझे वडील बरे आहेत. मी उद्या परवा तुझ्याकडे राहायला येते. पण आई, आता तुला घाई करण्याची गरज नाही आहे. गरज कशी नाही बेटा, हे तुमचे पहिले बाळ आहे. मी तुझ्याजवळ असायला हवे. मलाही काही डझनभर मुले नाही, तू आणि तुझा भाऊ. मला तुझी काळजी घ्यावीच लागेल. तुझ्या सासूबाईच्या हातून काही होणार नाही. चल फोन ठेव. मला तयारी करू दे. फोन ठेवत स्नेहा घाबरलेल्या स्वरात म्हणाली. अभिजित, आता काय करायचे? पुन्हा तेच महाभारत सुरू होणार आहे. काय झाले स्नेहा? अभिजितने विचारले. आई पुन्हा राहायला येणार आहे. किती दिवस? वडील पाय दुखत असल्याचा बहाणा करणार. स्नेहा उदासपणे म्हणाली. निराश होण्यासारखे काही नाही. आता तीच युक्ती माझ्या आईसाठी वापरायची. तू थांब, मी काहीतरी विचार करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अभिजित त्याच्या आईकडे गेला. आई, तुला आठवते का, गेल्या वर्षी तू गोव्याला होणाऱ्या महिला उद्योजकांच्या चर्चासत्रात सहभागी होणार होतीस. तुला तिथे जाणाऱ्या कार्यशाळेत भाग घ्यायचे होते. पण शेवटच्या क्षणी मालती काकूंची तब्येत बिघडली आणि तुम्ही दोघीही जाऊ शकला नाही. हो बेटा, तुझ्या मालती काकूंची तब्येत बिघडली होती आणि मला तिच्याशिवाय एकटीला जायचे नव्हते. त्यामुळे मी जाऊ शकले नाही. त्यावेळेस मालती काकूंनी पूर्ण तयारी केली आहे. तू जाशील ना त्यांच्यासोबत? नाही बाळा, यावेळेस मी जाऊ शकणार नाही. माझा नातू येणार आहे. पुढच्या वर्षी जाईन. पण आई, कदाचित तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही, कारण पुढच्या वर्षी मालती काकू त्यांच्या सुनेसोबत हैदराबादला असणार. तुझ्यासाठी ही सुवर्णसंधी आहे आणि तू नातवाची काळजी का करतेस? तू जोपर्यंत गोव्यात असशील तोपर्यंत स्नेहाची आई त्याची काळजी घेईल. 2-3 दिवसांत ती येणार आहे. पण बेटा, काही पण वगैरे नाही. तू जास्त विचार करू नकोस. आत्ताच तयारी कर. तुला ही संधी पुन्हा मिळणार नाही, कारण तू पुन्हा एकटी जाऊ शकणार नाहीस. ठीक आहे बेटा. सांग मालती काकूंना की माझीही तिकीट काढ. अभिजितची आई सामान भरू लागली. आई, गोव्याहून परत येईपर्यंत आपले बाळ या जगात आलेले असेल आणि त्याहूनही पुन्हा 2 आईंच्या सल्ल्यांमध्ये अडकण्याची वेळ येणार नाही, असे म्हणत स्नेहा आणि अभिजितने पुन्हा एकदा सुटकेचा निश्वास सोडला. तर मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा अमूल्य वेळ कथा वाचण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत.